यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक मजबूत असायला पाहिजे. नमस्कार, मी तृप्ती. आता आगामी येत्या काळामध्ये आपले एक्झाम्स येणार आहे आणि आता अंगणवाडीचे एक्झाम्स आलेले आहे. 10 ते 17च्या दरम्यान अंगणवाडीचे एक्झाम्स होणार आहे. त्यानंतर आदिवासी विभाग, रेल्वे विभाग, त्यानंतर समाज कल्याण विभाग, ह्या सगळ्याचे एक्झाम सुरू झालेले आहे. आता अभ्यासाचा लोडसुद्धा आपला डबल झालेला आहे, कारण जसं जसं अभ्यास जवळ येतो, जसं एक्झाम जवळ येतं तसं आपला लोडसुद्धा डबल येतो. आता गृहिणी म्हटलं की आपल्याला घरच्या जबाबदारी असतात. त्यानंतर स्टडीचा सुद्धा एक्झाम जशी जवळ येते तसं आपल्याला स्टडीचा सुद्धा खूप लोड असतो. तर त्यामध्ये आपण स्टडी कशी करायची आणि कसं रुटीन बनवायचं याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे, ते तुम्ही चॅनलला जाऊन नक्की बघा. तर माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्यांनी मला असा प्रश्न विचारला की ताई, तू अभ्यास आहे, तुझं छोटं बाळ आहे, तू घर वगैरे सांभाळून, घरी कोणी मोठं प्रौढ व्यक्ती नाही आहे, कसं मॅनेज करते, कसं सांभाळते सगळ्यांना. कसं आहे ना, मनाची मनस्थिती जर आपली असली ना तर आपण सगळं काही हँडल करू शकतो. यानी आपल्यामध्ये ते स्किल असायला पाहिजे. आपण मॅनेजिंग कसं करायचं, आपल्याकडे आपलं टाईम मॅनेजमेंट असायला पाहिजे, आपल्यामध्ये पॉझिटिव्ह विचार असायला पाहिजे. तुमचं कुठलंही तुमच्याकडे स्किल्स असलं तर तुम्ही ते स्किलचा वापर कसा करायचा ते तुम्हाला कसं आहे. टेक्निशियन्स जसं असतं त्यांच्याकडे स्किल असतं, डिग्रीपेक्षा त्यांचं कसं आहे, स्किल महत्त्वाचं असतं कोणत्याही कंपनीमध्ये. तर ते स्किल जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना पटकन जॉईन केलं जातं. तसं स्किल्स हे तुमच्याकडे असायला पाहिजे. गृहिणीमध्ये घर सांभाळण्याचं आहे, त्यानंतर तुमचं मुलं सांभाळण्याचं आहे, कधी स्टडीचं स्किल आहे, कोणत्या वेळेमध्ये किती टॉपिक करायला पाहिजे, किती वेळ द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं तुमच्याकडे स्किल असायला पाहिजे. आता चला तर मी तुम्हाला हे प्रत्येक गृहिणीमध्ये जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तिच्यासाठी मी 5 अशा स्टेप्स घेऊन आलेले आहेत. ते प्रत्येकीमध्ये या 5 गुण असायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं सेल्फ अनालाइज स्वतःला करता आलं पाहिजे. सेल्फ अनालाइज. आता सेल्फ अनालाइज म्हणजे काय, स्वतःतली कमजोरी आणि स्वतःचा जो ताकद आहे ती ओळखता आली पाहिजे. कारण आपल्याला बऱ्याचशा वेळा असं वाटतं की मी आता पॉझिटिव्ह विचारामध्ये खूप पॉझिटिव्ह आपण विचार करतो आणि थोड्या वेळाने आपल्यामध्ये नकारात्मकता येऊन जातं. म्हणजे असं वाटतं सुरुवातीला आपल्याला की खूप मी सकारात्मक विचार करते आहे, नाही मला पण हळूहळू कसं होते, तुम्हाला जे नकारात्मकता कधी तुमच्या अंतर्यामात जाणार हे कळतच नाही आपल्याला. म्हणून आपण स्वतःच्या चुका ज्या आहे, स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे आणि स्वतःची जी स्वतःमध्ये आपल्याला स्वतःपेक्षा आपण दुसरं तुम्हाला तुमच्यापेक्षा कोणीच ओळखू शकत नाही की तुमचं स्ट्रेंथ काय आणि तुमची विकनेस काय आहे. तर हे झालं सेल्फ विश्लेषण, यानी की स्वतःचं आत्मपरीक्षण कसं करायचं. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की प्रायोरिटी. आता मला काही असं माझा जसा अनुभव आहे, माझ्या अनुभवानुसार मला काही माझ्या ज्या मैत्रिणी आहे, काही माझ्या घराजवळ स्त्रिया आहे, त्या असं मला म्हणतात की ताई, तुझं छोटं बाळ आहे, मग छोटं बाळाला तू थोडं त्याला वेळ दे, त्याच्यानंतर तू स्टडीचा प्लॅन कर, अभ्यासाचा प्लॅन कर, काही वर्ष त्याला दे. हो, मला माहिती आहे, कारण मला बाळाला किती, आपल्या आईशिवाय दुसरं कोण ओळखू शकतं नाही का, आपल्या बाळाला आपण किती वेळ द्यायला पाहिजे. मला माहिती आहे प्रत्येक गोष्टीचा. मी माझं घराचं रुटीन सगळं मॅनेज करून, मला घरच्यांचा म्हणजे माझ्या फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे या सगळ्या गोष्टीसाठी. तर मला फॅमिली सपोर्ट मिळते आणि मी करते आहे, माझ्या पद्धतीने मी हँडल करते आहे. आणि मला माहिती आहे की ही जर वेळ माझ्याकडून गेली तर कसं आहे, शिक्षणाला वयाची अट नाही, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला वयाची अट आहे. त्यामुळे मला माहिती आहे की माझे गेलेले जे वर्ष आहे मी त्याची भरपाई नाही करू शकत. तर मला आता माझ्याकडे जे उरलेले वर्ष आहे, ते जे काही 4-5 वर्ष असतील माझ्याकडे उरलेले, तर त्याचा मी भरभरून मला प्रतिसाद द्यायचा आहे, भरभरून मला अभ्यास करायचा आहे आणि मला माझं करिअर सेट करायचं आहे आणि मला माझं ते गोल अचीव करायचं आहे. तर हे सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे, प्रायोरिटी. तर तुम्ही कशाला प्रायोरिटी देता ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे की बॅलन्स लाईफ. तुम्हाला तुमच्या घर, मूल आणि जबाबदारी याच्यामधलं तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. प्रत्येक तराजूमध्ये किती कशामध्ये टाकायचं आणि त्याची बॅलन्सिंग कसं होणार हे तुम्हाला कळता आलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही बॅलन्सिंग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला किती कसं करायचं आहे, किती वेळ कशाला द्यायचा आहे, स्टडीला किती वेळ द्यायचा आहे, मुलाला किती वेळ द्यायचा आहे, कधी द्यायचा आहे, प्रत्येकाला मैत्रिणी आहे, मित्र आहे, त्यांना किती वेळ द्यायचा आहे, हे तुम्हाला कळणारच नाही.
हे झालं बॅलन्सिंग. त्यानंतर आहे तुम्हाला पीसफुल माइंड राहणे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक घरामध्ये काही ना काही ताणतणाव असतात, प्रत्येक घरांमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येक स्त्रीला काही प्रॉब्लेम्स असतात. तर तिने पीसफुल माइंड राहायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण पीसफुल माइंड राहणार नाही तोपर्यंत आपण स्टडीही करूच शकत नाही. कारण आपल्या गृहिणीमध्ये आपल्या 17 कामं आपल्या डोक्यामध्ये असतात. आता हे करायचं, नंतर ते करायचं, आणि परत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स ॲड झाले तर मग तर विचारूच नका की आपली कंडिशन काय होणार. तर ते अशा वेळेला आपलं पुस्तक स्किप होणार नाही. बाकी सगळं स्किप झालेलं चालतं, पण आपलं पुस्तक हे स्टडीचं रूटीन आहे, अभ्यास आहे, तो स्किप नाही झाला पाहिजे याची खात्री करायची. आणि पीसफुल माइंडाचं, कारण पीसफुल माइंड जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत आपण अभ्यास करू शकत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कॉन्फिडन्स. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये कॉन्फिडन्स राहत नाही तोपर्यंत आपला आत्मविश्वास आपण जागृत करत नाही की नाही मी हे करू शकतो, मी हे अचीव करू शकते, आणि मला हे करण्यासाठी काय प्रयत्न करावं लागेल आणि कशी मला स्ट्रगल करावं लागेल, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला ते आपण जे ध्येय साधलेलं आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही. आपली स्वप्न आहे, आपली फॅमिली आहे, आपल्या फॅमिलीची जबाबदारी आहे. आपल्याला माहिती असतं की आपण कोणत्या कुटुंबातून आहोत, आपल्याला कशासाठी नोकरी हवी आहे, कशासाठी आपण करिअर करतो आहे, कोणती जबाबदारी पार पडायची आपल्याला, हे जेव्हा ज्या स्त्रीला माहिती असतं ना त्या स्त्रीला माहिती असतं की आपण आपलं कॉन्फिडन्स कसा ठेवायला पाहिजे आणि ते गोल सेट करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपल्याला माहिती असतं. तर या पद्धतीने रुटीन करायला पाहिजे. या बॅलन्स सगळ्यात पहिले सेल्फ विश्लेषण आणि स्वतःचं सेल्फ ॲनालाइज करायला शिकलं पाहिजे. दुसरं आहे की प्रायोरिटी कशाला द्यायची आहे ते आपण ठरवायचं आहे. की प्रायोरिटी असं नाही की आपण 35+ आहोत, 35+मध्ये खूप कमी वेळ असते आणि खूप कमी वेळामध्ये आपल्याला खूप काही करायचं असतं, खूप काही अभ्यास करायचं असतं. म्हणून प्रायोरिटी कशाला द्यायची ते ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर बॅलन्स लाईफ तुम्हाला जगता आली पाहिजे. घरामधलं, मुलांमधलं, स्टडीमधलं बॅलन्स तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यानंतर आहे की तुम्हाला पीसफुल माइंड असायला पाहिजे. कारण आपण गृहिणी आहोत तर पीसफुल माइंड आपलं सहसा राहत नाही. कारण घरातील आपल्या 56 कामं असतात आणि ते सगळे कामं, त्याच्यातलं परत जबाबदाऱ्या, काही प्रॉब्लेम्स आले तर ते विचारूच नका. म्हणून हे सगळं पीसफुल माइंड असायला पाहिजे. आणि त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचा 5वा पॉईंट म्हणजे कॉन्फिडन्स असायला पाहिजे. जोपर्यंत तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल तो राहत नाही, तुमचा कॉन्फिडन्स लेवल हायर असत नाही तोपर्यंत तुम्ही ते अचीव करू शकत नाही. तर मी माझा स्टडी या पद्धतीनं करते आणि याच पद्धतीने मी माझं गोल सेट केलेलं आहे आणि मी करू शकते असं माझा आत्मविश्वास मला सांगतो आहे. तर तुम्हीसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा तुमचं गोल सेट करा आणि तुम्ही नक्की करू शकता. आपण स्त्री आहे, स्त्री ही दैविक शक्ती आहे. तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, तर ही छोटीशी गोष्ट आपण का करू शकत नाही. तर असा विचार करू नका आणि छान राहा, आनंदात राहा आणि आगामी येत्या काळाच्या तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.